दिलीप पाटील यांच्या मार्फत आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळते. डीजे दिलीप. पहिला चेंडू वेगवान लोअर फुटबॉल पद्धत चेंडू फिल्डिंग झालाय अनिकेत नमोळे. प्रतीक नमोळे यांनी चेंडूला अडवला पत्तूनी आणि रन घेण्याची कुठलीच संधी नाहीये. हलक्या रीतीने घेऊन काढला. पहा पहिला चेंडूवरती थोडीशी लालच दिली होती. त्या लालीतला स्वीकार करत असताना फटका चांगला एक्झिक्यूट केला होता जरूर, परंतु त्या ठिकाणी पत्तूने चेंडूला अडवला. रन घेण्याची कोणती संधी नाही मिळाली. त्यानंतर थोडासा आखोट टप्पा चेंडू थोडासा उसळी घेणारा चेंडूवरती हलक्या रीतीने एक रन काढले. खोलवर टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा प्रतीककडे चेंडू आणि फेकी 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 झालंय, परंतु जयेश बनसोडे आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय. एक रन कंप्लीट केलाय. तीन चेंडू आतापर्यंत संपल्या. पहा सुरुवात आतापर्यंत थोडीशी या ठिकाणी संत झालेली आहे जरूर, परंतु या सुरुवातीला कुठेतरी वेग नक्की द्यावा लागणार, जेणेकरून या मॅच मध्ये एक चांगली टोटल सेट केली जाऊ शकेल. कोलोटप्पा चेंडू हवेत आणि अनिकेत कांबळे उर्फ चॉक्सी थँक्यू सो मच. एवढा मोठा शरीर घेऊन त्या चेंडूवरती झोकून दिलं स्वतःला आणि झेल टिपला. जबरदस्त कॅच या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलं चॉक्सीने. मानाचा मॅचची जर्सी त्याच्या खांद्यावरती का आहे हे दर्शवून दिलंय की मी ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्या पद्धतीने गोलंदाजी केली, फिल्डिंग ही त्या पद्धतीनेच मी करू शकतो. जयेश बनसोडे बॅक टू डिपार्ट गेलेला आहे आणि आता मात्र सही झालेला आहे फलंदाजी मार्कवरती. मानाचा मॅचची जर्सी परिधान केलेला हा सुद्धा फलंदाज फलंदाजी मार्कवरती आहे. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर चेंडू, वाईटचा इशारा पंचांकडनं आलेला आहे. अवांतने धावसंख्येमध्ये वाढ. 3 धाव फलकावधी. आणखीन एक चांगला चेंडू. जबरदस्त गोलंदाजी राहिलेली आहे गोलंदाज प्रसादची. शेवटचा बॉल असेल. 4 धाव फलकावरती आहेत. वेगवान चेंडू हलक्या रीतीने घेऊन काढला अनिकेत मोळे याने. षटक संपलाय. पहिल्या क्रमांकाचं षटक संपल्यानंतर प्ले बॉईज फुल पडा संघाची धाव संख्या 1 गडीच्या मोबदल्यानंतर 5 धावा. यस डीजे. थँक्यू डीजे. प्रतीक उर्फ पत्तू या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आलाय दुसरं षटक टाकण्यासाठी. अनिकेतसाठी पडणारा चेंडू निश्चित आपण पाहिलं. हलक्या रीतीने खेळून काढला. एकेरी धाव घेतली गेली आहे चेंडूवरती. सुरेख चेंडू टप्पा खूप चांगला आणि टप्प्याला वळण सुद्धा आहे आणि वळण असताना निश्चितच फलंदाजांना थोडंसं नाकीने होते, परंतु फलंदाजांनी मनामध्ये विचार केलाय चांगले चेंडू असले त्याला सन्मान देऊन स्ट्राईक रोटेट करूयात आणि खराब चेंडू जर आला तर नक्कीच त्यावरती प्रहार करूया. हलक्या रीतीने खेळून काढला अनिकेत हा सुद्धा चेंडू आणि 1 रन या ठिकाणी काढली गेलेली आहे. आतापर्यंत 3 चेंडू सर्वात जबरदस्त टाकले गेलेले आहेत अनिकेत प्रतीकने. खोलो टप्पा चेंडू सईद या ठिकाणी बांधून ठेवलाय दोन्ही फलंदाजांना. माहिती आहे जयेश सारखा फलंदाज बॅक टू डिपार्ट गेलेला आहे तर निश्चित आपल्याला शेवटपर्यंत उभं राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी आपल्याला जबरदस्ती स्ट्रोक खेळायचे नाहीयेत. हलक्या रीतीने खेळून काढला. आणखीन 1 चेंडू. एकेरी धाव आणखीन 1. 5 मध्ये 5 धावा स्ट्राईक रोटेट करत असताना दोन्ही फलंदाजांनी गोळा केले गेले आहेत. धावफलक आपण पाहिलं तर 10 आकड्यावरती आहे. शेवटचा बॉल या षटकातला. खोलो टप्पा चेंडू आता मात्र गॅप मधून पाठवून दिलेला आहे 4 धावांसाठी चौकार.
ज्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट केला होता, विकेट किपरचा स्टेपचा कॉल सुद्धा होता, पंचाने फेटाळून आला, परंतु रिव्ह्यू घेतला गेलेला आहे क्षेत्ररक्षकामार्फत आणि तो रिव्ह्यू सक्सेस आहे का हे आपली टेक्निकल टीम दर्शवते. चल 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 14. एक गडीच्या मोबदल्यानंतर. यस डीजे. तुझी मदर माझी होणारी हमसफर. आय लाईक युअर ब्युटी, आय लाईक युअर फॅशन. तुझ्यावर थांबून माझी नजर. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं टिंपल जे पाहिजे ते घे. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. निश्चित 2 षटक संपल्यानंतर आपण पाहतोय 14 धावा फलकावरती आहेत. आता थोडासा जो दबाव होता तो थोडासा बाजूला झालाय, कारण 14 धावा झाल्यात. आता इथून येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किमान 16, 17, 18 या धावा गोळा करण्यासाठी दोन्ही फलंदाज रेडी आहेत. प्रथमेश आलाय गोलंदाजी मार्कवरती तिसरा षटक टाकण्यासाठी. प्रथमेशचा हा बॉल अनिकेतसाठी असेल नक्कीच. अनिकेत सलामीच्या रूपाने फलंदाजी मार्कवरती आला होता आणि अजूनपर्यंत खेळपट्टीवरती आहे. लोअर फुलटॉस मधला चेंडू, बॅटची वरची कडा, चेंडू जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अनिकेत मुळे बाद. गडी बाद झालेला आहे. दुसऱ्या क्रमांकाचा नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवरती या ठिकाणी ऋतिक येतोय. प्रतीक उर्फ बच्ची. पहिला चेंडू फुल टॉस आणि त्या चेंडूला हिट केलाय, चेंडूला पाठवलाय ऑन साइडला. 4 धावांसाठी चौकार. हा पहिल्या चेंडूवरती विकेट हासिल केली, परंतु प्रतीकने येऊन पहिल्या चेंडूवरती आघात केलाय, चौकार गोळा केलाय. 4 धावांनी धावसंख्या 18 वरती पोहोचवलाय. नेक्स्ट बॉल निश्चितच प्रतीकसाठी. हो क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेते चेंडू, थोडासा बीट करते फलंदाजाला. निर्धाव चेंडू पडला जातोय. प्रथमेश आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिलेली आहे. खोलवर टाकाय चेंडू मारलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. अडवल्या चेंडूला. एकच धाव भेटल्या चेंडूवरती. एका धावाने 19 वरती धावफलक सरकलाय. 2 बॉल बाकी असतील या षटकातले. सईद स्ट्राईक एंड वरती आहे. हलक्या सईदला आतापर्यंत या ठिकाणी प्रत्येक गोलंदाजाने बांधून ठेवलाय, कारण सईदला त्याचे जे स्ट्रॉंग झोनवरती चेंडू पडत नाहीयेत, ज्या चेंडूंवरती तो सहजरित्या हिट करू शकेल या पद्धतीचे चेंडू आतापर्यंत पडलेले नाहीयेत. मानावा लागेल अष्टविनायक विरार संघाच्या गोलंदाजीला. शेवटचा बॉल बच्चीसाठी आणि बच्चीने हिट केलाय. जास्त आखूड असल्या कारणे नोचा इशारा पंचांकडून सुद्धा आलाय.
इट्स नोचा इशारा आणि नो +4 तब्बल 5 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ. चुकी 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 या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी हाताळली गेली होती, परंतु एक चुकी आणि एक चुकीने या धावसंख्येला वाढवण्याचं काम केलंय. 25 धावा फलकावरती लगावल्या गेले आहेत आणि अजूनही एक बॉल बाकी आहे. बच्चीने येऊन या ठिकाणी आपलं काम जबरदस्तरित्या केलंय. आणखीन एक नो, आणखीन एक मोठा फटका. बॅक टू बॅकचा नो चेंडूवरती, दोन नो चेंडूवरती दोन मोठे फटके. 4 धावा, 1+4 5 धावा धावसंख्येमध्ये ऍड. धाव फलक 30 वरती पोहोचलाय. 3-0, 30 रन ऑन द बोर्ड. 30 धावा धावफल करते. एका षटकाने संपूर्ण खेळ बदललाय. 16 धावा या धाव षटकामध्ये. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने चेंडू अडवलाय. नक्कीच 3 षटक संपल्या. 30 वर 2, 16 धावांचं षटक. संपूर्ण खेळ या षटकामध्ये गेम पूर्णपणे चेंज झालाय. प्ले बॉईज फुलपाडा या संघाचा शेवटच्या आणि अंतिम षटकाला सुरुवात होईल. घेऊन जाते समोरच्या कक्षामध्ये अनिल बेनबेन्सी सर यांच्या दिशेने. नक्कीच सुरुवात गोलंदाजी मार्क मध्ये जबरदस्त केली गेली होती. पहिलं षटक चांगल्या रीतीने हाताळलं गेलं होतं. गोलंदाज होता प्रसाद, त्याने फक्त 5 धावा खर्ची पडला. त्याच्यानंतर प्रतीकने येऊन गोलंदाजी केली. पतूने त्या गोलंदाजीवरती एक चौकार आला. 9 धावा गोळा केल्या गेल्या आणि त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये शेवटचा चेंडू टाकत असताना चुकी घडली गोलंदाज प्रथमेश कडनं आणि त्याचा पुरेपूर फायदा प्रतीकने उचलला आणि धावफलक आपण पाहिलं तर आपल्या समोर आहे 30 धावा. आणि आता मात्र स्लॉट मध्ये चेंडू भेटला सईदच्या आणि सईदने चेंडूला पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये. थैंक यू डीजे, क्या बताऊं यारो, मैं तो हिल गया. प्रथमेश आता मात्र मनामध्ये हा विचार करत असेल, लोअर फुटबॉल मधला चेंडू, त्या चेंडूला कवरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न असफल राहिलाय. चेंडू जातो मर्यादित क्षेत्राच्या बाहेर, गडी होतोय बाद. थँक्यू डीजे. एक चौकार, एक विकेट आणि फलंदाजी मार्ग वरती गोल्डी आलाय. जबरदस्त स्टारकास्टने भरलेला आपण प्ले बॉय संघ पाहतोय. गोल्डीने मारला हिट, परंतु कवर दिशेला जबरदस्त फील्डिंग. क्या रोका इस गेंद को. अपने टीम के लिए 3 रन यहाँ पर रोक लिए हैं. प्रतीक साठी हा बॉल, आहा जबरदस्त जागा बनवून मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याला 1 रन साठी खेळण्यावर मजबूर केलं अनिकेतने. एका धावांची धावफलक आपण पाहिलं तर 36 धावा फलकावरती लगावल्या गेल्या आहेत. कोलडपा चेंडू या ठिकाणी ड्राईव्ह करायचं होतं, परंतु बॅटची वरची कडा लागून सरळ गेला अनिकेत कांबळेच्या हातामध्ये. शेवटचा बॉल असेल. 36 धावा फलकावरती आहेत आणि राहुल परदेसी नवीन फलंदाज आलाय फलंदाजी मार्क वरती. लास्ट बॉल या इनिंगचा. 36 धावा फलकावरती आहेत. राहुल साठी बॉल ड्राईव्ह केलाय, कव्हर दिशेला क्षेत्ररक्षण घडलाय. 1 धाव कंप्लीट झाला. दुसऱ्या करण्याचा प्रयत्न केला गेला आहे, परंतु दुसरी धाव घेता या ठिकाणी चेंडूला केलाय डेट. थँक्यू डीजे थांबवते. थँक्यू. पहा अनिल सर, 37 धावा म्हणजे एक फायटिंग टोटल आहे या पहिल्या इनिंग मध्ये. 30, 35, 38चं टार्गेट किमान पहिल्या इनिंग मध्ये पाहिजे या मैदानावर. जर काय तुम्हाला या सामन्यामध्ये
मजल मारायची असेल तर टॉस कडे आपण वळणार आहोत. चला टीम सायबा आणि बॉलिंग्स SSC बॉलिंग्स दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये थांबायचंय. सायबा आणि SSC बॉलिंग्स चला भलं मोठं आव्हान आहे या ठिकाणी 38 धावांचं आणि तो 38 धावांचा पाठलाग या ठिकाणी केला जाईल का, या डिफेंड केला जाईल यावर तुझं लक्ष असेल, यावर तुझं प्रश्नचिन्ह आहे मोठा. कारण अष्टविनायक विराट संघ सुद्धा तुल्यबळ संघ आहे, चेसिंग करणं जाणतो आणि प्ले बॉईज फुलपाडा संघ सुद्धा या ठिकाणी डिफेंड करणं जाणतो. या दोघांमधले ही बॅटर पाहायला नक्कीच मजा येणार आहे. बारीवाडा नगरीमधील एक आणखी समालोचक, जुने समालोचक, लेजंड समालोचक राजेश दादा बारी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत. प्रतीक नमोळे स्ट्राईक एंडवरती आणि त्यासोबत अनिकेत कांबळे उर्फ चॉक्सी फलंदाजी मार्कवरती आलेले आहेत या धावांचा पाठलाग करण्यासाठी, सुरुवात करण्यासाठी. चला टॉस साठी यायचं आहे. टीम सायबा आणि टीम बोळिंज दोघांमधला टॉस या ठिकाणी आशुतोष जाधव यांच्या हस्ते केला जातोय. सायबा संघ टॉस जिंकलाय, लगेच निर्णय कळवायचा आहे आणि मैदानामध्ये या इनिंग नंतर दाखल व्हायचं आहे. चला दरम्यान वळूया सेकंड इनिंग कडे, ज्या ठिकाणी 38 धावांचं भलं मोठं लक्ष आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय अनिकेत आणि प्रतीकने सुरुवात केलाय, जयेशने डिफेंडसाठी सुरुवात केलाय. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा फलकावरती लगावले गेले आहेत. सेट होण्याचा प्रयत्न केला जातोय दोन्ही फलंदाजांना. विचार चाललाय की जसे चांगले चेंडू पडतील तसे स्ट्राईक रोटेट करूयात, खराब चेंडू जसा यावा तसा त्याचा पुरेपूर फायदा उचलावा, मोठा फटका ठोकावा, अशा अनुषंगाने यांच्यामध्ये तालमेलमधली केलेली ही बॅटिंग. आकुटप्यात चेंडू हा सुद्धा होता, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी जास्त घेत होता, त्या कारणे त्या चेंडूवरती जास्त जोखीम न उचलता डिक्लर मध्ये ढकलला. त्या चेंडूला आणखीन एक रन धाव फलकावरती जोडली गेली. 5 बॉल 5 धाव फलकावरती. येस, राजेदादा बारी यांना विनंती असेल मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितोय, बारीवाडा ग्राउंडवरती ज्यावेळेस टुर्नामेंट्स होत होते त्यावेळेस हेच राजेश बारी यांचाच आवाज कॉमेंट्री बॉक्समधून यायचा आणि त्यांचे शब्द घेऊन मी सुद्धा कॉमेंट्री त्यांच्याकडून शिकलेलो आहे. शेवटचा बॉल असेल, 5 धाव फलकावरती. चर्चा चर्चा दोघांमध्ये झालाय की बाबा अजूनपर्यंत एक पण मोठा फटका आलेला नाहीये, तो गरजेचा आहे, परंतु त्या पद्धतीचा चेंडू येणं गरजेचं आहे. जयेश बनसोडे टाकलेला चेंडू पूर्णतः बीट झालाय चॉक्सी आणि चेंडू गेलाय निर्धाव. पहिलं षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धाव फलकावरती आणि नेक्स्ट 18 चेंडूंमध्ये अजूनही 23 धावांची गरज आहे. यस डीजे, 33 धावांची गरज आहे. 18 मध्ये 33. चलो, पहिल्यामध्ये आल्यात 5, पुढच्या 3 मध्ये करायचे आहेत 33.
तर आता थोडंसं गेअर बदलावं लागणार. आपण पहिल्या गेअरवरती चालत होता, आता मात्र दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या गेअरवरती गाडी ढकलणं गरजेचं आहे. सईद गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिला चेंडू या ठिकाणी ऑफस्टमच्या भरपूर बाहेर, वाईटचा इशारा पंचांकडनं आलाय. अवंतने धावसंख्येमध्ये वाढ झालंय. 6 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. त्याला 6 मध्ये 6 आल्यात. आता मात्र 18 मध्ये 32 धावांची गरज. चला साहेबा संघ टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारतोय. या इनिंग नंतर, या मॅच नंतर नक्कीच फिल्डिंग मार्कवरती येताना दिसेल. आणि आता मात्र मोठा हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी गडी गारद झालेला आहे. साईं गुरु जी, थैंक यू सो मच. कहते हैं ना, जो सिर्फ शुरुआत करता है ना उसे मंजिल नहीं मिलती. शुरुआत से लेकर एंड तक जो प्लान करता है मंजिल उसे ही मिलती है. शुरुआत यहाँ पर हुई थी, लेकिन एंड तक प्लान अभी तक यहाँ पर दिखा नहीं है. अष्टम की विरार के खेमे में एक और रन संख्या हो चुकी है 7. चौकसी बाद झालेला आहे. निश्चितच चिंतेचं वातावरण आहे. एबी अजिंक्य फलंदाजी मार्कवरती आलेला आहे 1 डाऊनच्या रूपाने. त्यामध्ये सुद्धा क्षमता आहे, ताकद आहे, परंतु त्याला दाखवायचं आहे. या धावा चेस करण्यासाठी मोठे फटके मारणं गरजेचं आहे. शेवटपर्यंत उभं राहणं गरजेचं आहे. एकेरी दुहेरीवरती भर देऊन चालणार नाहीये. त्यासाठी मोठे फटके मारणं गरजेचं आहे. सईद आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळलाय. खोलोटप्प्याच्या नुसार बॅटिंग मारला फटका. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण. अडवल्या चेंडूला आणि रन घेण्याची कोणतीच संधी नाहीये. खोलोटप्प्याचे चेंडू हा सुद्धा आहे. आता मात्र 2 फिल्डरच्या गॅप मधून चेंडूला पाठवून दिलेला आहे 4 धावांसाठी चौकार. चला जुना चेंडू द्यायचा आहे. आला चेंडू, आला सर. 4 धावांनी वाढ केला. एक मोठा फटका आलेला आहे. एबीच्या बॅटतून जी क्षमता आहे ती या चेंडूवरती दाखवून दिलेली आहे, परंतु शेवटपर्यंत हे क्षमतेवरती ठाम राहावं लागेल तर हा मॅच स्वतःकडे खेचून आणू शकतो. शेवटचा बॉल असेल या षटकातला. धावफलक आपण पाहिलं तर 12 वरती जाऊन पोहोचलाय. एबी रेडी आहे चेंडू खेळण्यासाठी. आणि अनिकेत चौकसी आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवरती, त्याला सांगतोय की हा पण भेटला तर हा पण टेकाव. आणि त्याच पद्धतीचं वर्क करत असताना या ठिकाणी फेकी झालंय. फेकी झाल्यानंतर रोहितने या चेंडूला गॅदर करून यष्ट्यांना स्पर्श केला आणि त्यावेळेस अनिकेत उर्फ चौकसी आपल्या क्रीज मध्ये आहे का हे थर्ड अंपायरने बघायचं आहे आणि सांगायचं आहे काय झालं या चेंडूवरती. चला, इट्स अ नॉट आउट. अनिकेत आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय, रन कंप्लीट केलाय. दरम्यान 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अष्टविनायक विरार संघ 1 गडीच्या मोबदल्यानंतर 38 धावांचा पाठलाग करत असताना 13 धावा फलकावरती लगावतोय. यश डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. एक अनिकेत खेळपट्टीवरती बॅटिंग करत आहे. दुसरा अनिकेत आता मात्र आलाय या ठिकाणी प्रतिस्पर्धी अनिकेत मुळे गोलंदाजी मार्कवरती. तिसरं षटक हाताळण्यासाठी अनिकेत मुळे.
वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतले चेंडूने, त्या चेंडूला निश्चितच पॉइंटच्या दिशेला ढकललाय एबीने. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव भेटू शकले चेंडूवरती. 14 वरती धावफलक पोहोचलाय. अजूनही 24 ची गरज आहे. अजूनही 11 चेंडू बाकी आहेत. अनिकेत चॉक्सी खेळपट्टीवरती आहे. वेगवान जबरदस्त चेंडू, टप्पे चांगले तर नक्कीच चेंडू सुद्धा चांगला पडेल. आणि त्याच पद्धतीचं समीकरण त्याच पद्धतीचा नजारा आपल्या समोर दिसतोय. अनिकेत वेगवान मारा करतोय आतापर्यंत. फलंदाजाला चालूखाने चित्त करण्याचा प्रयत्न करतोय. एकेरी धावसंख्येवरती भर देण्यासाठी प्रवृत्त करतोय, मजबूर करतोय. आणि आता मात्र ड्राईव्ह केला गेला तर थोडा काळ चेंडू हवेत होता खरा, परंतु सीमा रेषा जी आहे त्याच्या अलीकडे पडून सेकंड बाउन्सला चेंडू बाहेर गेला. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी मिळालेली आहे. आणखीन तेज सरा चेंडू, टॅप सारे खेळलेला फटका, प्रतीकने चेंडूला अडवला आणि रन घेण्याची कोणतीच संधी नाहीये. डॉट बॉल. 4 बॉल संपल्यात, 2 चेंडू बाकी आहेत. या षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न केलाय. ड्राईव्ह प्रतीक त्या ठिकाणी आहे. अडवलाय चेंडूला, फेकी सुद्धा केलाय. गोल्डीने अडवलाय चेंडू आणि फेकी सुद्धा केलाय. तोपर्यंत चॉक्सी आपल्या क्रीज मध्ये पोहोचला, रन कंप्लीट केली. एका धावनेची धावफलक 17 वरती पोहोचवलंय. लास्ट बॉल. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु थेट यष्ट्यांच्या मागे असल्या कारणे पंचांचा नोचा इशारा. 18वी धाव नोच्या स्वरूपात फलकावरती लगावले. अजूनही 20 धावांची गरज, 7 चेंडू बाकी आहेत. लास्ट बॉल. एबीच्या बॅटतून आलेला फटका, सईदने चेंडूला अडवलाय आणि अडून फेकलाय. तोपर्यंत अनिकेत जेव्हा चेंडू गॅदर केला, यष्ट्यांना स्पर्श केला, तेव्हा एबी आपल्या क्रीज मध्ये पोहोचला होता. दरम्यान तिसरं षटक संपलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 19 19 धावा फलकावरती. शेवटच्या षटकामध्ये 19 धावांची गरज आहे. चला 6-19 ची गरज आहे आणि 6-19 ची गरज असताना डिफेन्ससाठी गोलंदाज कोण आलाय? रोहित जाधव उर्फ रोटी. रोहितचे 6 बॉल, 6 बॉलामध्ये 19 करायचे आहेत. त्या होतील का यावर सुद्धा लक्ष असेल. अनिकेत प्रयत्न करतोय, एबी प्रयत्न करतोय, परंतु प्रयत्नाला यश अजूनपर्यंत लाभत नाही आहे आणि या ठिकाणी रनआउटच्या रूपाने एबी झालाय बाद. चला नवीन फलंदाजी मार्क वरती प्रथमेश. ड्राईव्ह केलाय सरळ बॅटीने. हो, चुकी घडलाय आणि चुकी कोणाकडनं घडलाय ते पण बघण्यासारखं असेल. धीरज कडनं चुकी घडलाय. चेंडू गेलाय सीमारेषेवर 4 धावांसाठी चौकार. ओहो, पुन्हा एकदा त्याच बदला फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु झालाय मिस. चेंडू थेट यशींवरती आदळलाय. त्रिफळाची स्वरूपात गडी झालाय बाद. चला 23 धावा फलकावरती आहे. शेवटचे 3 बॉल, शेवटचे 3 बॉल मध्ये 15 धावांची गरज. वेदांत आलाय फलंदाजी मार्क वरती. ऑन साइडला चेंडू गेलाय. यस पंच 1 रन डिक्लेअर. चला शेवटचे 2 बॉल. चला विनंती असेल प्रेक्षकांना, ज्या मध्ये गाड्या आहेत त्यांना प्लीज जरा काढा. मोठी गाडी आलेली आहे. स्टेजच्या मागच्या ज्या गाड्या आहेत